हॅलो स्टुडंट्स, क्वेश्चन 2 च्या जर्नल एंट्रीज तुम्हाला करून देतो. क्वेश्चन 2, एक एंट्री याच्यात नवीन आहे. कुठली एंट्री नवीन आली तरी वाचायची पद्धत तीच आहे ना. एक त्याचं जे रूल्स दिलेत त्याचप्रमाणे घ्यायचं. म्हणजे काय, ज्या पोस्टिंगच्या मागं 2 आहे, ज्या पोस्टिंगच्या मागं 2 आहे त्याला जर्नल एंट्री करताना क्रेडिट, आणि ज्या पोस्टिंगच्या मागं बाय आहे, अंडरलाईन करायला लागलोय बघा, ज्या पोस्टिंगच्या मागं बाय आहे त्याला एंट्रीमध्ये डेबिट द्यायचं. हे आमचे रूल्स. आता पहिल्यांदा रिअलायझेशनच्या डेबिटचे एंट्रीज करूया. इथं 2 सन्ड्री ॲसेट्स आहे. सन्ड्री ॲसेट्स म्हणजे या सगळ्या ॲसेट्स, या सगळ्यांना 2 द्यायचं, या सगळ्यांच्या मागं 2 लिहायचं म्हणजे क्रेडिट द्यायचं. मग डेबिट कोणाला द्यायचं? रिअलायझेशन. रिअलायझेशन अकाउंट डेबिट, एंट्री वाचून दाखवतो बघा. रिअलायझेशन अकाउंट डेबिट, 2 बँक, 2 बिल्डिंग, 2 फर्निचर, 2 मशिनरी, 2 डेटर्स, 2 स्टॉक, 2 इन्व्हेस्टमेंट, 2 इंटरेस्ट रिसिवेबल. ओ इथं 2 आहे ना, मग या सगळ्यांच्या मागं काय लिहायचं? या सगळ्यांच्या मागं TO2 लिहायचं. इकडे लिहितो, तुमचा गोंधळ नको. कळाली पहिली एंट्री? रिअलायझेशन मधनं आत यायचं, 2 कडे यायचं, 2 कडं. म्हणजे पहिली एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, मोठी एंट्री 2 बिल्डिंग. तुम्ही तुमचं सोल्युशन समोर ठेवा आणि याप्रमाणे घ्या. 2 बिल्डिंग, 2 फर्निचर अकाउंट, 2 मशिनरी अकाउंट, 2 डेटर्स अकाउंट, 2 स्टॉक अकाउंट. सगळ्याला अकाउंट पाहिजे. इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आणि 2 इंटरेस्ट रिसिवेबल अकाउंट. या सगळ्यांना क्रेडिट द्यायचं. आता यांच्या अमाऊंट लिहा इथं आहेत 60, 24, 20. क्रेडिटला घ्यायच्या 60, 24,000, 20,000. त्यानंतर 17,640, 17,640,000 आणि 8,000, आणि शेवटी 2,000. यांची बेरीज किती आहे? इथं असती ना बेरीज, सगळं रेडीमेड असतं. 1,71,600 डेबिटला, हे क्रेडिट आहेत. यांची टोटल 1,71,600. 1,71,600 ही झाली पहिली एंट्री. परत एकदा वाचतो. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल दीज ॲसेट्स. सर्व ॲसेटला च्या मागं 2 लिहायचं, आणि ज्यांना 2 लिहिलेलं असतं त्याच्याकडे क्रेडिटला. अगदी 11वीचं लक्षात नसेल तर. ही पहिली एंट्री झाली. आता नंबर पण टाकूया चला. ही 1 नंबरची एंट्री आणि ही 2 नंबरची. आता 2 नंबरची एंट्री कशी वाचायची? मी नुसतं खूण करतो, तुम्हाला जमतंय का बघा. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 2 आहे ना, म्हणजे क्रेडिट द्यायचं. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. दुसरी एंट्री घ्या, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. त्यामध्ये काय काय लायबिलिटीज आहे त्यांची नावं नाही लिहायची. इथं जे काय काय आहेत ना त्यांचं काय लिहायचं नाही. फक्त डिटेल एंट्री कोणाची करायची? सन्ड्री ॲसेट आणि सन्ड्री लायबिलिटीची. बाकी फक्त अकाउंटची नावं लिहायची बाकी ठिकाणी. हां, 34,000 एंट्री झाली. 34,000 डेबिटला 34 आणि क्रेडिटला 34 झालं. 2 एंट्रीज आहेत डेबिटला. आता क्रेडिटला एंट्रीज किती आहेत बघा. बाय 1, 2, 3, 4, 5, 6 एंट्रीज आहेत. आणि इकडच्या 2 आहेतच की, म्हणजे नंबर पुढे कंटिन्यू करा. म्हणजे 2 झाले. 30,000ला 3, 1,600ला 4, बाय बँक 1,03,000ला 5, बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट 34,000ला 6, बाय सिद्धीज कॅपिटल अकाउंट 1,000 आहे त्याला 7, आणि रिअलायझेशन लॉसला 8. घ्या नंबर टाकून.
घ्या नंबर टाकून. रिअलायझेशनचं आणि एकदा चांगलं प्रॅक्टिस मिळालं. जिथं जिथं बाय आहे ना ते सगळे पोस्टिंग वेगवेगळे घ्यायचे. एकूण 8 एंट्रीज आहेत. इकडच्या 2, ह्या 2 धरून सगळं. आता लक्ष द्या एंट्रीज कशा करायच्या. आधी जागा मोकळी करूया. तोपर्यंत तिसरी एंट्री कशी होईल वाचून ठेवा. मी इथं तयार करेपर्यंत तिसरी एंट्री. तिसरी एंट्री कशी होईल बघा. इथं बाय आहे म्हणजे सन्ड्री लायबिलिटी लिहायचं नाही, ती लायबिलिटीचं नाव लिहायचं, ह्यांचं नाव लिहायचं. ह्यांचं म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. रेश बघ, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. इकडचे बाय म्हणजे सगळ्यांना डेबिट येणार आहे आणि रिअलायझेशनला क्रेडिट जाणार आहे. प्रत्येक एंट्री वेगळी करायची. मग 3 नंबरची एंट्री काय झाली. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, कारण त्याच्या मागं बाय आहे. 2 टायटल कडे जा, बाहेर जायचं, आउट साइडला. बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट 30,000. डेबिटला 30 आणि क्रेडिटला 30. घ्या सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. नॅरेशन पासून आता सध्या लांबच राहा. नॅरेशन काय नंतर घेता येते. आता त्याच्या खालची एंट्री तुम्हाला नवीन वाटेल, आधीच्या 2 प्रॉब्लेमला झालेली नाहीये. तरी काय झालं, आरडीडीच्या मागं बाय आहे. बाय म्हणजे ह्यांना काय द्यायचं, डेबिट. मग आरडीडीला डेबिट दिलं की क्रेडिट कोणाला द्यायचं, टायटलला. म्हणजे इथं चौथी एंट्री आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 1600. आरडीडीला डेबिट का, त्याच्या बॅक साइडला बाय आहे म्हणून. बाय आहे ना इथं म्हणून, बाय असेल तर डेबिट. सगळ्या एंट्रीज अशाच होणार. आता हा जर्नल एंट्रीजचा तिसरा प्रॉब्लेम आहे. झाला चौथा प्रॉब्लेम, चौथी एंट्री. आता सर्वांनी मला 5वी एंट्री म्हणून दाखवा. हे बघा, हे अशी म्हणायची. बाय म्हणजे डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. 5वी एंट्री बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. किती आहे, 1,03,000. इथं जे ऍसेटची नाव आहे ती लिहायची नाही, तुमच्या वहीत आहेत लिहायची नाही. डायरेक्ट काय लिहायचं, 1,03,000 डायरेक्ट. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 1,03,000. एकदा तुम्हाला दिशा कळाली ना वाचायची, सिस्टीम आपोआप सोपं आहे. आता 6 आणि 7 सेम एंट्रीज आहेत, फक्त वाचायची पद्धत सांगा मला. 6 कोण सांगेल 6वी एंट्री. इथं काय आहे, बायच्या मागं, बायच्या पुढे तर रिद्धीज कॅपिटल अकाउंट आहे. मग बाय म्हणजे ह्यांना काय द्यायचं, डेबिट. मग क्रेडिट कोणाला द्यायचं, क्रेडिट रिअलायझेशनला. मग घ्या रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट 34, डेबिटला 34, क्रेडिटला 34. रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता त्याच्या खालची एंट्री येईल का तुम्हाला, 7वी एंट्री. ही 7वी 1,000ची. कोण आहे तर बायच्या पुढं, सिद्धीज कॅपिटल अकाउंट नाही, सिद्धीज लोन अकाउंट आहे. ठीक आहे, असू दे ना. जसं हे बघा, कुठलंही नाव नवीन असेल तर घाबरायचं कारण नाही, त्या अकाउंटला घ्यायचं. फक्त मागं बाय येणार नाही, त्याला डेबिट द्यायचं. मग घ्या सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. घ्या 1,000.
कुठलीही एंट्री येऊ दे, वाचायची दिशा तीच. सिद्धीज लोन अकाउंट डेबिट, हे लोन आहे तुमच्या वहीत आहे, टू रिअलायझेशन अकाउंट, ज्याच्या मग बाय त्याला डेबिट आणि टायटलला क्रेडिट. इथं तुमच्या 7 एंट्रीज झाल्या. आता ही लॉसची एंट्री लिहायला जरा जागा जास्त लागते. जागा जास्त लागत असल्यामुळं हे पुसतो. नंबर 8. अजून एंट्रीज आहेत पुढं, आणि मी लेजर सगळं उतरवून काढलेलं नाहीये. ज्या एंट्रीज होतात तेवढ्यांच काढले. तुम्ही असे नंबर लिहायचे, तुम्ही असे तुमच्या वहीवर असे नंबर लिहायचे, फक्त असं खराब करू नका. बर, पुढची एंट्री घ्या. लॉस नंबर 8. लक्ष द्या. बाय, पार्टनर्स कॅपिटलच्या मागं बाय आहे. बाय म्हणजे काय द्यायचं? डेबिट. मग कोणाला डेबिट द्यायचं? या दोघांना डेबिट द्यायचं. लक्ष द्यायचं. कॅपिटल नाही, मग शॉर्टकट होईल तो. रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, आणि क्रेडिट कोणाला द्यायचं? रिअलायझेशनला. म्हणजे लिहा आता, रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. 2च पार्टनर आहेत. घ्या. तुम्ही काय कराल? शॉर्टकट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. नाही, मार्क कट. कोण पार्टनर? रिद्धी आणि सिद्धी. मग नाव घे ना. रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. 24,000, 12,000 आणि 36,000. घ्या. 24, 12, 36. कळालं? म्हणजे इकडे सगळ्यांना ज्यांना बाय आहे त्यांना डेबिट दिलं. एक टोटल मध्ये सांगतो, या सगळ्यांना डेबिट दिलं आणि क्रेडिट रिअलायझेशनला टाकलं. बघा, इकडच्या सगळ्या एंट्रीत रिअलायझेशनला क्रेडिट आहे. इथं तुमच्या 8 एंट्रीज झाल्या. आता 9. या रिझर्व्ह फंडाची 9 आणि बँकेची 10. अजून एक एंट्री आहे आज. असू दे, कुठल्याही अकाउंटला एंट्री असू दे, वाचायची दिशा सेम. हा, आता रिझर्व्ह फंडाची एंट्री कोण सांगेल मला? मागच्या प्रॉब्लेमला झाली आहे. इथं बाय रिझर्व्ह फंड आहे. बाय म्हणजे रिझर्व्ह फंडाला डेबिट. हे बघा, लिहितो डेबिट. मग क्रेडिट कोणाला? या दोघांना, रिद्धीज कॅपिटल आणि सिद्धीज कॅपिटल. म्हणजे लिहा आता, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू रिद्धीज कॅपिटल अकाउंट, शॉर्टकट टाकलं या वेळेला, आणि टू सिद्धीज कॅपिटल अकाउंट. 10,667 आणि 5,333. ह्याची बेरीज 15,16,000. कळालं का? रिझर्व्ह फंडाला डेबिट, मग क्रेडिट कोणाला? त्यांच्या कॅपिटलला. रिद्धीज कॅपिटल, सिद्धीज कॅपिटल. इथं लिहिलंय. आणि 10वी एंट्री आज आणखीन एक 11वी एंट्री आहे, दाखवीन मी, वेळ आहे अजून. 11वी एंट्री. ही पण एंट्री मी वाचून दाखवली मगाच्या पहिल्या प्रॉब्लेमला. ओळखलं का? बघा, ज्या पोस्टिंगच्या मागे 2 आहे त्याला क्रेडिट, म्हणजे ह्याला क्रेडिट द्यायचं. मग डेबिट कोणाला द्यायचं? या दोघांना द्यायचं. मग एंट्री कशी होणार? रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू, कुठला अकाउंट आहे हा? बँक. ज्याच्या मागं 2 आहे त्याला एंट्रीमध्ये क्रेडिट दिले. बरोबर आहे आपलं. हा, रक्कम लिहा 32,667 आणि 53,333. आणि बँकेला किती येणार? बँकेला 5 आणि 3 8, 85 आणि 186. 86,000 येतं. तुम्ही बेरीज करून बघा. आणि सगळ्या अजून एक एंट्री करायची, 11वी आहे आज. 11वी एंट्री आहे, दाखवतो तुम्हाला. चला, एंट्रीज करून घ्या या सगळ्या 10 पर्यंत. कळाले का? 9वी आणि 10वी कॅपिटल अकाउंट वरच्या एंट्रीज. बँकेच्या मागं 2 आहे म्हणून बँकेला क्रेडिट दिलं बघा. मग डेबिट कोणाला? कॅपिटल.
आता एक एंट्री राहिली आहे फक्त, घेऊया ती पण एंट्री आहे आज. सगळ्यांनी कॅश आणि बँकच्या क्रेडिटला बघा. कॅश आणि बँकच्या मी ह्याच प्रॉब्लेमचा इथं बँक अकाउंट काढलाय, जागा मावत नाही फळ्यावर. बँक अकाउंट काढलाय. बँक अकाउंटला डेबिटला क्रेडिटला बरेच बाकीचे पोस्टिंग आहेत. ते पोस्टिंग दुसऱ्या लेजरकडनं वाचले गेले म्हणून मी नाही लिहिणार. कारण तुम्ही इथंही लिहिलात आणि इथनंही वाचलात तर डुप्लिकेट एंट्रीज होतील. जी अमाऊंट कॅपिटलकडनं किंवा रिअलायझेशनकडनं वाचली आहे त्याचे ते सेकंड इफेक्ट आहेत. मला माहिती आहे इथं आणि इथं काय काय पोस्टिंग आहेत ते तिकडनं वाचायचेच नाहीत. आपल्याला जे हवं तेवढंच. म्हणजे एक लक्षात ठेवा, बँक अकाउंटवर फक्त एक एंट्री होती. बँक आधीच्या प्रॉब्लेममध्ये 2 प्रॉब्लेम मी घेतले, त्यात हे पोस्टिंग नव्हतं. पार्टनर्स लोन नव्हतं 6 नंबरचं पोस्टिंग, त्यामुळे एंट्री झाली नाही. आता मगाशी किती एंट्री झाल्या आपल्या? 10. ही 11वी लिहा. 11. आता तुम्ही म्हणाला वाचायची पद्धत सिस्टीम तीच. ज्या पोस्टिंगच्या मागं बाय आहे त्यांना डेबिट द्यायचं, मग ह्याला डेबिट द्यायचं, मग क्रेडिट कोणाला द्यायचं? त्याच्या टायटलला द्यायचं. कोण आहे टायटल या अकाउंटचा? बँक. मग एंट्री वाचून दाखवता येईल का तुम्हाला? बँक ज्या पोस्टिंगच्या मग बाय आहे त्याला डेबिट, मग ह्याला डेबिट द्या. मग सिद्धीज लोन अकाउंट डेबिट. कुठलीही एंट्री नवीन असू दे, वाचायची पद्धत तीच. सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू, बाहेर यायचं हाफ टर्न, टू बँक. टू बँक. अमाऊंट किती आहे? 3000. ही तुमची एकमेव एंट्री होणार कॅश आणि बँकला. जर ऐका कधी होती एंट्री, जर बँकेच्या क्रेडिटला असं लोन असेल, पार्टनरचं लोन, सिद्धी असेल, उषा आशा असेल आणि कोण असेल, नेरले पाटील असेल, जर हे लोन असेल पोस्टिंग तरच ही एंट्री होणार. बाकी कोणाची एंट्री इकडच्याची होत नाही, कारण ते दुसरीकडनं सेकंड इफेक्ट आहेत. दुसरीकडनं आलेले सेकंड इफेक्ट आहेत, त्यामुळे त्यांच्या एंट्रीज होत नाहीत. म्हणजे बँक अकाउंटमध्ये एकमेव एंट्री कोणती होती? पार्टनर्स लोनची. या साईडला लोन असेल तर. कुठल्याही टॉपिक झालेल्या प्रॉब्लेममध्ये, बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणजे इथं काय झाली एंट्री? बाय आहे डेबिट, सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू बँक. इथं एंट्री झाली. टोटल 11 एंट्रीज झाल्या. 11 एंट्रीज म्हणजे 2 पानावर जाणार, ते 2 पानावर रुलिंग लागेल. आणि इथं टोटल करा. आज जागा दाखवतो आणि त्याला लिहा टोटल रुपीज. प्रत्येक जर्नल टॉपिकला बेरीज करायची असते. 11च्या 11 एंट्रीची बेरीज करा. लक्षात आलं? आज इथे एक नवीन एंट्री आली, ती आरडीडी. येऊ दे की आरडीडी नवीन, त्याच्या मागे बाय आहे म्हणजे आरडीडीला डेबिट. मग क्रेडिट कोणाला? टायटलला, रिअलायझेशनला. लक्षात आलं? या पद्धतीने आज बऱ्यापैकी 1-2 एंट्रीज नवीन आलेल्या आहेत. अजून प्रॅक्टिस घेणार आहे. हा 3रा प्रॉब्लेम आहे. लेक्चर किती नंबरचं चाललंय बघा. प्रॉब्लेम नंबर मी काय टाकणार? लेक्चर नंबर, जर्नल एंट्रीज आणि क्वेश्चन 2 असं टाकणार. क्वेश्चन 2 आहे हा. क्वेश्चन 2 म्हणजे तुमचं ह्याचं लेजर तयार आहे. लेजरवर जायचं, वही उघडायची, आधी नंबर टाकायचे, रुलिंग तयार ठेवायचं आणि मी सांगतो तसं एक एंट्रीज करत जायच्या. एक एंट्रीज. ठीक आहे? ओके.